ग्रामीण भागातील जुन्या घरांसाठी सरकार देणार 3 लाख रुपये. होय, जर तुमचं गावाकडे घर असेल तर तुमच्या घरांसाठी सरकारने आणली एक अतिशय क्रांतिकारी योजना. आता तुमचं जर गावात घर असेल तर त्या घरांसाठी सरकार आता थेट रोख मदत देणार आहे. गावातील सर्व घरांना विशेष योजनांचा लाभ आता मिळणार आहे. एक विशिष्ट सरकारी योजना आता सुरू झालेली आहे. यामध्ये आता त्या घरांच्या बदल्यात आता तुम्हाला प्रचंड पैसे मिळणार आहेत. सरकारच्या माध्यमातून ही नवीनच योजना सुरू झालेली आहे. 15 ऑगस्ट पासून याचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. जर तुमचं गावाकडे घर असेल, जुनं असेल, नवीन असेल, तर तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर ही माहिती लक्षपूर्वक पहा, कारण की त्याचा GR देखील आलेला आहे. आणि त्या GR मधल्या माहितीनुसार आपण माहिती घेणार आहे की मग नेमकं ती योजना कोणती आहे, सरकार नेमकं किती रुपयांची मदत करणार आहे, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचं घर पात्र आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि अर्ज नेमकं कसा करायचा, सगळी गुप्त माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. पहा, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गावाकडच्या घरातून आता कमाई होणार आहे. तुमचं गावात जर घर असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका, कारण की सरकारने खास तुमच्या घरांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. 11,000 गावांची याच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. त्या 11,000 गावं नेमकं कोणते आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का, आणि जर तुमच्या गावाचं नाव असेल तर तुमचं घर त्या पात्रतेत कसं बसवायचं, कुठे अर्ज करायचा की जेणेकरून 15 ऑगस्टला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा, पुराव्यासहित तुम्हाला माहिती मिळणार आहे. पहा, प्रचंड सगळ्यांचाच फायदा करणारी ही माहिती असणार आहे. पहा, जर आता तुमचं जर जुनं घर असेल, मग ते पत्र्याचं असू द्या, स्लॅबचं असू द्या किंवा कौलारू असू द्या, मग त्या पडक्या भिंती असल्या तरी चालेल. आता त्या भिंती सोन्याच्या होणार, कारण की सरकारनं ग्रामीण भागातील घरांच्या नशिबाचा कायापालट करणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. एक योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गावातील घरांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. जर हे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर हा GR लक्षपूर्वक पहा. या GR मधली माहिती लक्षपूर्वक वाचा, कारण की तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि कसं घर तुमचं 3 लाख रुपये तुम्हाला कमवून देणार, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ बंद करण्याची चूक करू नका. पहा, या योजनेची जी माहिती आहे अजून कुणालाच नाहीये, कारण की याची टीव्हीला बातमी आलेली नाहीये. बऱ्याच वेळा सरकार अनेक योजना काढतं, काही लोक गुपचूपपणे लाभ घेतात, काही ग्रामपंचायत तलाठीच्या जवळचे लोक असतात ते याचा लाभ घेतात, पण तुम्हाला माहिती होत नाही. आणि त्यामुळेच तुमच्या सगळ्यांचा फायदा होण्यासाठी ही माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. जर तुम्ही गावात तुमचं घर असेल, गावात राहत असाल, तर डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ पहा. घरांना आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आता कदाचित ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला अफवा वाटेल, पण लक्षात घ्या, ही सरकारची अधिकृत योजना आहे. आजच्या काळात पैसा कमवणं किती गरजेचं झालं हे आपल्याला माहिती आहे, पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की तुमचं जे गावाकडचं जे घर आहे तर तेच तुम्हाला पैसे देऊ शकतं. कदाचित बऱ्याचशा लोकांचे घरं ही त्या ठिकाणी बंद असतात किंवा त्यांचे आईवडील फक्त तिथे राहत असतात, काही रिकाम्या खोल्या असतात, तर तेच घर तुम्हाला आता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून देणार. तुमचा भरोसा बसत नसेल, पण सरकारनं एक नवीन क्रांतिकारी योजना सुरू केली. आता तुमचं घरच तुम्हाला पैसा मिळून देणार आहे. गावाकडची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, मालमत्तांचा वापर एका विशेष पद्धतीनं करण्यासाठी सरकारने हे क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की योजना नक्की काय आहे, पैसे कधीपासून मिळणार, कोणत्या जिल्ह्यातल्या घरांना पैसे मिळणार, ती 11,000 गावांची यादी नेमकं काय आहे, जुनी घरं चालतील का, फॉर्म कुठं भरायचा, याच्यासाठी काही पैसे भरावे लागतात का, किती रुपयाचा फायदा होतो, नोंदणी नेमकं कुठे करायची, कागदपत्र काय लागतात, सगळी सविस्तर माहिती, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेचच्या लगेच मिळणार आहे. पहा, आता सगळ्यात आधी ही योजना नेमकं काय आहे, पैसे कोणाला मिळणार, हे 2 महत्त्वाचे प्रश्न एकदा आपण समजून घेऊयात. पहा, आता सरकारनं या कामासाठी एक विशेष मोठा निधी मंजूर केला आहे. गावागावात अनेक अशी घरे आहेत की जी वारसा हक्कानं मिळालेली आहेत, पण ती राहण्यायोग्य नसल्याने लोक शहरात गेलीत आणि त्यामुळे ती घरं ओसाड पडलीत. तर अशा घरांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकार आता एक आर्थिक ताकद देणार. ग्रामीण पर्यटन आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सरकारनं ही अतिशय क्रांतिकारी योजना राबवणे सुरू केलेली आहे. आता तुमचं घर नवीन असू द्या किंवा किती जुनं असू द्या, फक्त ते ग्रामीण भागात असणं गरजेचं आहे. आणि या 11,000 गावात जर असेल तर सरकार स्वखर्चातून त्याला नवीन रूप देणार आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला नियमित उत्पन्न सुरू करून देणार. तुमचं घर जितकं जुनं तितके जास्त पैसे मिळण्याची ते शक्यता आहे. हा मुद्दा इथे लक्षात घ्या. पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, कोणती घरं पात्र आहेत. लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळी घरं पात्र आहेत का, तर नाही. याच्यामध्ये घरांसाठी क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे. मग तो क्रायटेरिया नेमकं काय आहे,
कोणती 11,000 गावं निवडण्यात आली. आता जरी तुमचं घर याच्या पात्रतेत बसत नसेल तर ते कसं बसवायचं ही देखील टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. पाहता ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहेत ती माहिती तुम्हाला सांगतोय. पाहता हे पैसे कसे मिळणार, इथून पुढे व्हिडिओ अजिबातही एक सेकंद मिस करू नका, कारण की आता पैसे मिळवण्याची प्रक्रिया आता तुम्हाला लगेच सांगितली जाणार. आता मुद्दा लक्षात घ्या, बऱ्याचशा गावांमध्ये काय असतं, आजी आजोबांनी बांधलेलं घर असतं, पणजोबांनी बांधलेलं घर असतं, तिथे त्यांचा नातू पंतू तिथे राहत असतो. अशी घरं असतात ज्यांचं वय काही काहींचं 50 वर्ष, 70 वर्ष, 100, 200 वर्षाची काही जुने वाडे असतात. असं जर जुना वाडा तुमचा असेल, मग तो पडलेल्या परिस्थितीत असू द्या, तुटल्या फुटलेल्या परिस्थितीत असू द्या, अति जीर्ण झालेला जरी असू द्या, तर त्याचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आता नवीन घरांसाठी दुसरा नियम आहे, पण आता मुद्दा लक्षात घ्या. आता इथून पुढे पैसे कसे येणार, फॉर्म कसा भरायचा, सगळी सविस्तर माहिती. आता बघा, लाखो रुपयांचं अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आता सरकार स्वतः तुमचे जे जुनं घर आहे तर त्याला डागडुगी करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी एक मोठं अनुदान देणार. आता तुमचं जर जुनं घर असेल आणि ते पडलेलं असेल, एखादी भिंत पडली असेल, पत्रा आहे, स्लॅब टाकायचा असेल, तुमचं ते रान योग्य करायचं असेल, त्याला सुसज्ज आणि आलिशान बनवण्यासाठी सरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून पहिला लाभ देते 10 लाख रुपयाचा. होय, 10 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल कर्ज कशाला पाहिजे, ऑलरेडी कर्ज आमचे भरपूर झाले आहेत. मुद्दा इथे लक्षात घ्या, हे कर्ज तुमचं कसं नील होणार आहे याच्यासाठी सरकारची दुसरी योजना आहे. लक्षपूर्वक ऐका. आता पहा, हे जर पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर एक अट पूर्ण करावी लागेल. ती अट म्हणजे घराची अधिकृत नोंदणी. पहिलं काम तुम्हाला करायचं की घराची नोंदणी करा, नाहीतर या योजनेचा कोटा संपून जाईल. बऱ्याचशा मालमत्ता काय आहे, शेती जमिनीत बांधलेल्या असतात, त्यांची ग्रामपंचायतकडे बऱ्याच वेळा नोंद नसते. ग्रामपंचायतीकडे जरी असली तरी तहसीलदाराकडे नोंद नसते किंवा NA केलेलं नसतं. तर अशा गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर कमीत कमी ग्रामपंचायतीत त्याची नोंदणी करून घेणं आता गरजेचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आता घर दुरुस्तीसाठी पैसे दिले जातात, नोंदणी करायची आहे, मग हे नेमकं पैसे कशासाठी दिले जातात आणि कसे पैसे येणार. आता पहा, पहिले दुरुस्ती करण्यासाठी 10 लाख रुपये. दुसरी गोष्ट, तुमच्या घराचं लाईट बिल जे आहे तर ते माफ करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिट मोफत वीज मिळावी म्हणून तुम्हाला सोलर पॅनल देखील सरकारच्या माध्यमातून दिले जातात, ज्याच्यासाठी तुम्हाला 75,000 रुपयापर्यंतची मदत, घसघशीत अनुदान तुम्हाला मिळते. आता इथपर्यंतच हे थांबत नाहीये, कारण की इथून पुढे खरा अर्ज कसा भरायचा हेच त्या साधारणपणे सुरू होते. आता इथे प्रश्न तुमच्या मनात आला असेल की पैसे कसे येणार, कोण पैसे देणार, का पैसे द्यायला लागलेत, का ही दुरुस्ती ते करून द्यायला लागलेत, किंवा का सोलर पॅनल ते बसून देत आहेत. तर याचं उत्तर आहे पर्यटन. लक्षात घ्या, लोक आता पर्यटन करण्यासाठी गावाच्या ठिकाणी यायला लागलेले आहेत. अनेक लोक शहरातल्या जंगलात, प्रदूषणात, धावपळीमध्ये त्यांचं जग आता फार हे झालेलं आहे. त्यांच्या मनाला कुठेतरी शांतता हवी आहे, ज्यामुळे ते कुठेतरी ग्रामीण जो आहे त्याच्यामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी एक प्रकारची पिकनिक करणं किंवा एक सहल नियोजित करणं, अशा प्रकारचे कल्चर तयार झालेलं आहे. आणि त्याच धर्तीवर आता सरकार त्या ठिकाणी ग्रामीण पर्यटनाला एक प्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी जुन्या घरांना अनुदान देते. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या घराचा 8, 7, 12 उतारा काढून घ्यायचा आहे, तुमचं घराची नोंदणी करायची आहे आणि तुमचं जे घर आहे ते कमीत कमी 100 वर्ष जुनं याच्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ग्रामीण पर्यटनच्या अंतर्गत ते MTDC म्हणजे जे MTDCच्या अंडरमध्ये म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये तुम्ही काय करायचं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि ज्यामुळे तुमचं ते पर्यटन स्थळ म्हणून एक प्रकारे त्याचं रजिस्ट्रेशन होईल आणि तिथे शहरातले लोक ऑनलाईन पाहून तिथे येऊ शकतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी तिथे राहून ते पैसे पण देऊ शकतात. आता इथे राहण्याची सोय केली जाऊ शकते, प्लस तुम्ही त्यांचा जेवणासाठी एक प्रकारे किचन देखील सुरू करू शकता आणि त्याचे अतिरिक्त पैसे तुम्ही मिळू शकता. आता याच्यामध्ये हा जो व्यवसाय आहे तर हा व्यवसाय सेटअप करायला सरकार पैसे देणार आहे, पण व्यवसाय एकदा सुरू झाला तर तो मेंटेन करणं, तो व्यवस्थित रन करणं ही पूर्णतः जबाबदारी ही त्या ठिकाणी त्या मालकाची असणार आहे. तर ही अशा पद्धतीची योजना आहे की ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार पैसे देत आहे. तर ह्या योजनेची तुम्हाला आणखी जास्त माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय कमेंटमध्ये लिहा, कारण की 11,000 गावांनाच याच्यामध्ये मान्यता आहे. तर तुमचं गावाचं नाव त्याच्यात आहे का हे कळण्यासाठी गावाचं नाव कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.